गुड मॉर्निंग. कालच्या तासिकेला आपण आर्द्रता व ढग या पाठाला सुरुवात केली होती आणि आर्द्रता आणि ढगामध्ये आपण उष्ण कोरडी हवा, उष्ण हवा, थंड हवा, दमट हवा याचे काही प्रकार पाहिले आणि या प्रकारांची सांगड आपण बाष्पाशी घातली होती. बाष्प म्हणजे काय? तर बाष्प म्हणजेच पृथ्वीवरील पाण्याचं वाफेमध्ये रूपांतर होणे याला बाष्पीभवन म्हणतात. जसं सूर्यकिरण पृथ्वीवर पडतात आणि पृथ्वीवरच्या पाण्यावर पडल्यामुळे त्या पृथ्वीच्या पाण्याचं वाफेमध्ये रूपांतर होतं. मग बाष्पीभवनाचा वेग 3 घटकांशी जसं शुष्कता, तापमान, वाऱ्याचा वेग याच्यावर अवलंबून असतो. काही ठिकाणी बाष्पीभवनाचा वेग जास्त असतो आणि काही ठिकाणी बाष्पीभवनाचा वेग कमी असतो. ते पाहिलं जसं की वाऱ्याचा वेग जास्त असेल किंवा उष्ण हवा असेल, कोरडी हवा असेल तर अशा ठिकाणी बाष्पीभवनाचा वेग जास्त असतो. नंतर आपण हे पाहिलं की हवेमधील आर्द्रता, वातावरणामधील आर्द्रता की हवेमधील बाष्पाचं प्रमाण किंवा हवेमधील पाण्याचं वाफेचं प्रमाण म्हणजे आर्द्रता होईल. मग आपण आर्द्रतामध्ये पाहिलं की जर हवेमध्ये आर्द्रतेचं प्रमाण कमी असेल तर ती हवा कोरडी असते. हवेमध्ये जर आर्द्रतेचं प्रमाण जास्त असेल तर ती हवा दमट असते आणि विशिष्ट तापमानाला जेवढं बाष्पधारण क्षमता त्या हवेची असेल आणि तेवढंच बाष्प जर त्याच्यामध्ये असेल तर त्याला बाष्पसंपृक्त हवा असे म्हणतात. असं आपण त्या ठिकाणी पाहिलं. नंतर आपण पाहिलं की एक प्रयोग करून दाखवला होता की एक स्पंज घ्या आणि त्या स्पंज मध्ये पाणीचे चमचे वगैरे चमच्यातून पाणी टाका. विशिष्ट वेळेस तर स्पंज मध्ये ते पाणी त्या ठिकाणी शोषलं जाईल, पण त्याच्यावर जर तुम्ही पाणी टाकलं तर मग ते पाणी खाली पडेल. सांद्रीभवन किंवा त्याला पाऊस पडणे असं त्या ठिकाणी म्हणत असतात. नंतर आपण एक तक्ता होता की तक्त्यामध्ये विशिष्ट तापमानाला 1 घनमीटर हवा किती बाष्प शोषून घेते ते त्या ठिकाणी पाहिलं. आता आपल्याला पाहायचंय की वातावरणामध्ये जी आर्द्रता आहे त्या आर्द्रतेचे प्रकार, आर्द्रतेचे 2 प्रकार पडतात. ते 2 प्रकार आपल्याला अभ्यासायचे आहे. पहिला प्रकार आहे निरपेक्ष आर्द्रता आणि दुसरा प्रकार आहे सापेक्ष आर्द्रता. फरक स्पष्ट करामध्ये पण विचारलेला आहे. फरक स्पष्ट करताना आपण कोणते पॉइंट्स लिहायचे तुम्ही लिहू शकता. आता निरपेक्ष आर्द्रता म्हणजे काय? तर निरपेक्ष आर्द्रता म्हणजे 1 घनमीटर हवेमध्ये 1 घनमीटर, समजा हे 1 घनमीटर हवा आहे. 1 घनमीटर हवेमध्ये किती ग्रॅम बाष्प आहे? किती ग्रॅम बाष्प आहे? 1 घनमीटर हवेमध्ये किती ग्रॅम बाष्प आहे? 1 घनमीटर हवेमध्ये किती ग्रॅम बाष्प आहे त्याला निरपेक्ष आर्द्रता असे म्हणतात. म्हणजे निरपेक्ष आर्द्रता ग्रॅम मध्ये मोजली जाते. निरपेक्ष आर्द्रता ग्रॅम मध्ये मोजली जाते. तर हे 1 घनमीटर हवा आहे आणि या 1 घनमीटर हवेमध्ये जर ग्रॅम मध्ये आपण बाष्प मोजलं, बाष्प म्हणजे पाण्याची वाफ, तर त्याला म्हणतात निरपेक्ष आर्द्रता. निरपेक्ष आर्द्रतेची पुन्हा एकदा व्याख्या सांगतो की 1 घनमीटर हवेमध्ये किती ग्रॅम बाष्प आहे. 1 घनमीटर हवेमध्ये किती ग्रॅम बाष्प आहे याला निरपेक्ष आर्द्रता असे म्हणतात. म्हणजे निरपेक्ष आर्द्रता कशामध्ये मोजतात? तर निरपेक्ष आर्द्रता ग्रॅम मध्ये मोजतात किंवा ग्रॅम मध्ये सांगतात. निरपेक्ष आर्द्रता ग्रॅम मध्ये मोजतात किंवा ग्रॅम मध्ये सांगतात. आता निरपेक्ष आर्द्रता कुठे जास्त असेल आणि कुठे कमी असेल? तर निरपेक्ष आर्द्रता जर समजा हे पाणी आहे. आता आपल्याला माहिती आहे की आपल्या पृथ्वीवर 71% पाणी आहे. त्या 71% पाण्यावरची जी हवा असते, 71% पाण्यावरची जी हवा आहे, पाण्यावरची हवा, त्या पाण्यावरच्या हवेमध्ये निरपेक्ष आर्द्रता जास्त असते. पाण्यावरच्या हवेमध्ये निरपेक्ष आर्द्रता जास्त असते. आणि ही जमीन आहे, 29% जमीन आहे आपल्या पृथ्वीवर आणि या जमिनीवरची जी हवा असते, वरची हवा, त्याच्यामध्ये निरपेक्ष आर्द्रता कमी असते. तर निरपेक्ष आर्द्रता कुठे जास्त असते कुठे कमी असते? पाण्यावरच्या हवेवर निरपेक्ष आर्द्रता जास्त असते आणि जमिनीवरच्या हवेवर निरपेक्ष आर्द्रता कमी असते. अजून निरपेक्ष आर्द्रता कुठे जास्त असते आणि कुठे कमी असते? आपण जर पृथ्वीवरचा विचार केला, समजा ही
पृथ्वीचा हा जो भाग आहे या भागाला म्हणतात विषुववृत्तीय भाग. विषुववृत्तीय भाग. आणि हा जो भाग आहे हा वरचा आणि खालचा आहे ध्रुवीय भाग. ध्रुवीय भाग. तर विषुववृत्तीय भागामध्ये निरपेक्ष आर्द्रता जास्त असते आणि ध्रुवीय भागामध्ये उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव या ठिकाणी निरपेक्ष आर्द्रता कमी असते. तर विषुववृत्तीय भागामध्ये निरपेक्ष आर्द्रता जास्त असते कारण की तिथे सूर्यकिरण नेहमी सरळ पडत असतात आणि त्याच्यामुळे तिथल्या पाण्याचं वाफेमध्ये रूपांतर होण्याची प्रक्रिया सतत आणि कायम चालू असते आणि ते सूर्यकिरण पोचतच नाही म्हणून इथे निरपेक्ष आर्द्रता खूप कमी असते. पाण्याची वाफ होण्याची प्रक्रिया कमी असते. इथे पाणी असल्यामुळे इथे वाफ जास्त होते, इथे पाणी नसल्यामुळे इथे वाफ कमी होते. नंतर निरपेक्ष आर्द्रतेचा जर विचार केला तर जमीन आणि ऋतुमान यानुसार फरक पडतो. आता ऋतूचा जर विचार केला तर सोपं आहे. तर कोणत्या ऋतूमध्ये निरपेक्ष आर्द्रता जास्त असेल तर उन्हाळा आणि पावसाळा या ऋतूमध्ये तापमान जास्त असल्यामुळे पाण्याची वाफेमध्ये रूपांतर होण्याची प्रक्रिया जास्त असते म्हणून तिथे निरपेक्ष आर्द्रता जास्त आहे. हिवाळ्यामध्ये तापमान कमी असल्यामुळे वाफेचं रूपांतर होण्याची प्रक्रिया कमी असते म्हणून तिथे निरपेक्ष आर्द्रता कमी. म्हणजे हिवाळ्यात कमी आणि उन्हाळ्या आणि पावसाळ्यामध्ये जास्त. तर ऋतुमानानुसार सुद्धा निरपेक्ष आर्द्रतेमध्ये फरक दिसतो. आता हा झाला आर्द्रतेचा पहिला प्रकार निरपेक्ष आर्द्रता. आता आपल्याला आर्द्रतेचा दुसरा प्रकार बघायचा आहे सापेक्ष आर्द्रता. आता दुसरा प्रकार बघू सापेक्ष आर्द्रता. सापेक्ष आर्द्रता म्हणजे काय? आता याची व्याख्या थोडी किचकट आहे, व्यवस्थित लक्ष द्या. सापेक्ष आर्द्रता म्हणजेच हवेमधील निरपेक्ष आर्द्रता, हवेमधील निरपेक्ष आर्द्रता व त्या हवेची बाष्पधारण क्षमता. हवेमधील निरपेक्ष आर्द्रता, विशिष्ट तापमानामधील हवेमधील निरपेक्ष आर्द्रता व त्या हवेची बाष्पधारण क्षमता याच्या गुणोत्तरावरून जी आर्द्रता काढली जाते तिला सापेक्ष आर्द्रता म्हणतात. बघा, हवेमधील निरपेक्ष आर्द्रता व त्या हवेची बाष्पधारण क्षमता याच्या गुणोत्तरावरून जी आर्द्रता काढली जाते त्या आर्द्रतेला सापेक्ष आर्द्रता असे म्हणतात. हवेमधील निरपेक्ष आर्द्रता. निरपेक्ष आर्द्रता म्हणजेच काय की 1 घनमीटर हवेमध्ये किती ग्रॅम बाष्प आहे. 1 घनमीटर हवेमध्ये किती ग्रॅम बाष्प आहे याला निरपेक्ष आर्द्रता म्हणतात. हवेमधील बाष्पधारण क्षमता, आपण बाष्पधारण क्षमतेचा एक तक्ता पाहिला होता की 5 डिग्री सेल्सिअस तापमान असेल तर 23 ग्रॅम बाष्प धरून ठेवते, 51 ग्रॅम बाष्प धरून ठेवते, ते पाहिलं आपण. बाष्पधारण क्षमता म्हणजे विशिष्ट तापमानाला बाष्पधारण क्षमता ही बदलत जाते. हवेमधील निरपेक्ष आर्द्रता व बाष्पधारण क्षमता यांचं गुणाकार करावा लागेल, गुणोत्तर काढावं लागेल. तर त्याच्यावरून जी आर्द्रता मिळेल त्या आर्द्रतेला सापेक्ष आर्द्रता असे म्हणतात. मग सापेक्ष आर्द्रता कशी काढतात? तर सापेक्ष आर्द्रता काढण्याचं एक सूत्र आहे, ते सूत्र बघा. सापेक्ष आर्द्रतेचे सूत्र पाहायचं आहे आपल्याला. सूत्र सापेक्ष आर्द्रता बरोबर निरपेक्ष आर्द्रता भागीला हवेची बाष्पधारण क्षमता गुणिला 100. तर सापेक्ष आर्द्रता निघेल. जर या सूत्रामध्ये तुम्ही किमती टाकल्या तर सापेक्ष आर्द्रता आपल्याला मिळेल. सापेक्ष आर्द्रता बरोबर निरपेक्ष आर्द्रता. आपण व्याख्येमध्ये पाहिलं होतं की हवेची निरपेक्ष आर्द्रता व त्या हवेची बाष्पधारण क्षमता याच्या गुणोत्तरावरून जी आर्द्रता काढली जाते त्या आर्द्रतेला सापेक्ष आर्द्रता असे म्हणतात. मग जर तुम्हाला सापेक्ष आर्द्रता काढायची असेल तर सापेक्ष आर्द्रता बरोबर निरपेक्ष आर्द्रता भागीला बाष्पधारण क्षमता गुणिला 100. याच्यावरून जी आर्द्रता काढली जाते त्या आर्द्रतेला सापेक्ष आर्द्रता असे म्हणतात. मग आपल्या पुस्तकामध्ये 2 उदाहरणं दिलेली आहेत आणि त्या 2 उदाहरणामध्ये आपल्याला असं म्हटलेलं आहे की हे उदाहरण सोडवा आणि याच्यावरून सांगा की कोणती हवा बाष्प संपृक्त आहे.
ते 2 उदाहरणं आपण पहिले सोडून घेऊ. पहिलं उदाहरण आपल्याला असं दिलेलं आहे, उदाहरण की एका हवेची निरपेक्ष आर्द्रता आहे 20 ग्रॅम घनमीटर आणि त्या हवेची बाष्पधारण क्षमता आहे 30 ग्रॅम घनमीटर. तर आपल्याला असं विचारलेले आहे की एका हवेमध्ये निरपेक्ष आर्द्रता आहे 20 ग्रॅम, परंतु त्या हवेची बाष्पधारण क्षमता आहे 30 ग्रॅम. तर मग त्या हवेचं सापेक्ष आर्द्रता किती? तर मग सापेक्ष आर्द्रता काढण्याचा फॉर्म्युला तुम्हाला सांगितला आहे. सापेक्ष आर्द्रता, आता सापेक्ष आर्द्रता बरोबर वरती होतं निरपेक्ष आर्द्रता, मग निरपेक्ष आर्द्रता किती आहे 20 ग्रॅम आणि बाष्पधारण क्षमता त्या हवेची किती आहे 30 ग्रॅम गुणिला 100. आणि हे जर तुम्ही उदाहरण सोडवलं तर उत्तर येईल 66.67%. म्हणजे याचा अर्थ आपल्याला सापेक्ष आर्द्रता कशामध्ये काढायची आहे? टक्केवारीमध्ये. निरपेक्ष आर्द्रता कशामध्ये असायची? ग्रॅममध्ये. जेव्हा तुम्हाला फरक स्पष्ट करा विचारला जाईल तेव्हा फरक स्पष्ट करामध्ये पहिले व्याख्या लिहायची. निरपेक्ष आर्द्रता म्हणजे 1 घनमीटर हवेमध्ये किती ग्रॅम बाष्प आहे. सापेक्ष आर्द्रता म्हणजेच निरपेक्ष आर्द्रता व त्या हवेची बाष्पधारण क्षमता याच्या गुणोत्तरावरून जी आर्द्रता काढली जाते त्याला सापेक्ष आर्द्रता असे म्हणतात. दुसरं, निरपेक्ष आर्द्रता ग्रॅम मध्ये मोजली जाते, सापेक्ष आर्द्रता टक्केवारीमध्ये मोजली जाते. मग सापेक्ष आर्द्रता किती निघाली? 66.67%. कारण फॉर्म्युल्यामध्ये जर किंमत टाकली की हवेची निरपेक्ष आर्द्रता होती 20 ग्रॅम, परंतु त्या हवेची बाष्पधारण क्षमता होती 30 ग्रॅम आणि त्या फॉर्म्युल्यामध्ये जर संख्या टाकल्या तर मग उत्तर येतं 66.67%. म्हणजे ही हवा साधारणतः दमट असेल किंवा कोरडीपेक्षा थोडी जास्त दमट असेल, त्याच्यामध्ये बाष्पाचं प्रमाण जास्त आहे. पण समजा दुसरं उदाहरण त्यांनी असं दिलेलं आहे की एका हवेची निरपेक्ष आर्द्रता आहे 15 ग्रॅम. एका हवेची निरपेक्ष आर्द्रता किती आहे? 15 ग्रॅम व त्या हवेची बाष्पधारण क्षमता आहे 15 ग्रॅम. म्हणजे निरपेक्ष आर्द्रता पण 15 ग्रॅम आहे आणि बाष्पधारण क्षमता पण 15 ग्रॅम आहे. मग याचं तुम्हाला सापेक्ष आर्द्रता काढायची. तर परत एकदा सापेक्ष आर्द्रता बरोबर निरपेक्ष आर्द्रता किती आहे? 15 ग्रॅम. बाष्पधारण क्षमता किती आहे? 15 ग्रॅम गुणिला 100. याचं जर सोडलं तर 15 गेले उरले फक्त 100. म्हणजे सापेक्ष आर्द्रता किती टक्के या हवेची? तर या हवेची सापेक्ष आर्द्रता आहे 100%. आणि तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे जर सापेक्ष आर्द्रता 100% असेल म्हणजेच त्या हवेची बाष्पधारण क्षमता जेवढी असेल तेवढंच जर त्याच्यात बाष्प असेल, त्या हवेची बाष्पधारण क्षमता जेवढी असेल तेवढंच जर बाष्प त्या हवेत असेल तर ती हवा बाष्प संपृक्त असते. मग या उदाहरणावरून आपल्याला कळालं की 15 ग्रॅम निरपेक्ष आर्द्रता होती आणि 15 ग्रॅम त्याची बाष्पधारण क्षमता होती, म्हणजे तेवढंच बाष्प होतं. म्हणून ती दुसरी जी हवा दिलेली आहे उदाहरणामधली दुसरी हवा, ती हवा बाष्प संपृक्त आहे असं आपल्याला सांगता येतं. मग जसं आपण पाहिलं की निरपेक्ष आर्द्रता कुठे जास्त असते कुठे कमी असते, तसं सापेक्ष आर्द्रता कुठे जास्त असते कुठे कमी असते ते आपल्याला पाहायचं आहे. आता सापेक्ष आर्द्रता कुठे जास्त आहे आणि कुठे कमी आहे ते जर पाहिलं तर सापेक्ष आर्द्रतेचा जर विचार केला तर जसं जसं तापमान वाढतं तस तसं आर्द्रतामध्ये फरक पडतो. म्हणजे तापमानामध्ये बदल झाल्यामुळे आर्द्रतेमध्ये बदल होतो. अगदी त्याचप्रमाणे सापेक्ष आर्द्रता सुद्धा जर तुम्ही सकाळ व रात्र तापमान जास्त असतं का? नाही, तापमान जास्त राहत नाही सकाळ व रात्र. म्हणून अशा वेळेस सापेक्ष आर्द्रता जास्त असते.
सकाळी आणि रात्री जर तुम्ही सापेक्ष आर्द्रता मोजली तर हवेमध्ये सापेक्ष आर्द्रता जास्त आढळेल. पण साधारणतः दुपारी सूर्यकिरण हे सरळ पडायला लागतात, जमीन तापते आणि जमीन तापल्यानंतर मग त्या ठिकाणी हवा कोरडी होते. मग त्यावेळेस जर तुम्ही कोरड्या हवेमध्ये सापेक्ष आर्द्रतेचं प्रमाण मोजलं तर त्या ठिकाणी कमी आढळेल. म्हणून दुपारी सापेक्ष आर्द्रता कमी असते. सकाळी व रात्री सापेक्ष आर्द्रता जास्त असते आणि दुपारी सापेक्ष आर्द्रता कमी असते. तुम्हाला रिकाम्या जागांमध्ये पुढे असं विचारलं जातं की किनारपट्टीमध्ये सापेक्ष आर्द्रता जास्त असते आणि वाळवंटीमध्ये सापेक्ष आर्द्रता कमी असते, म्हणून तेथील हवा कशी असते. जर सागरी किनारपट्टीचा विचार केला, आता ही समजा हे समुद्र आहे आणि ही किनारपट्टी, तर सागरी किनारपट्टीमध्ये जर तुम्ही सापेक्ष आर्द्रता मोजली तर त्या ठिकाणी सापेक्ष आर्द्रता जास्त आढळते. सागर किनारपट्टीवर सापेक्ष आर्द्रता जास्त आढळल्यामुळे त्या ठिकाणीची हवा कशी असते, दमट असते. व वाळवंटाचा जर विचार केला, उदाहरणार्थ भारतामध्ये आहे थरचं वाळवंट, त्याला मरुस्थळी असं म्हणतात. आता त्या वाळवंटामध्ये सापेक्ष आर्द्रतेचा जर विचार केला तर तापमान एवढं जास्त आहे की त्या ठिकाणी सापेक्ष आर्द्रतेचं प्रमाण खूप कमी असते. वाळवंटामध्ये सापेक्ष आर्द्रता कमी असल्यामुळे तेथील हवा कोरडी असते. आणि किनारपट्टीमध्ये सापेक्ष आर्द्रता जास्त असल्यामुळे तेथील हवा दमट असते. ह्या तुम्हाला रिकाम्या जागा विचारलेल्या आहेत की कोणत्या भागामध्ये सापेक्ष आर्द्रता जास्त असते आणि कोणत्या भागामध्ये सापेक्ष आर्द्रता कमी असते. तर सकाळी आणि रात्री सापेक्ष आर्द्रता जास्त होती, दुपारी मात्र सापेक्ष आर्द्रता कमी होती. किनारपट्टीच्या भागामध्ये सापेक्ष आर्द्रता जास्त आहे म्हणून तेथील हवा दमट आहे. वाळवंटी प्रदेशामध्ये सापेक्ष आर्द्रता कमी आहे म्हणून तेथील हवा कोरडी आहे. रिकामी जागा विचारलेली आहे, व्यवस्थित उत्तर लिहून घ्यायचं. आता आपण पाहिलं की हे सापेक्ष आर्द्रता आणि निरपेक्ष आर्द्रतेचे प्रकार. आता पुढची संकल्पना आहे आपल्याला सांद्रीभवन, घनीभवन. पण ती समजून घेण्या अगोदर आपल्याला 2 प्रयोग करायला लावलेले आहेत की वर्गामध्ये 2 गट तयार करा आणि ते 2 गटांनी तो प्रयोग करायचा आहे. एकदम सोपा प्रयोग आहे तो प्रयोग. मी तुम्हाला अगोदर ते कृतीद्वारे समजवतो कारण ते आपल्या पुस्तकामध्ये चित्र दिलेले आहेत. आणि तो प्रयोग समजल्यानंतर मग सांद्रीभवन म्हणजे काय आणि घनीभवन म्हणजे काय ते अतिशय सोपं आहे, ते पाहू. तर आपल्याला 2 प्रयोग करायला लावलेले आहेत आणि हे प्रयोग सांद्रीभवन आणि घनीभवन कसं होतं ते समजून घेण्यासाठी आहेत. प्रयोग असा आहे, पहिला प्रयोग की शिक्षकाने वर्गातील विद्यार्थ्यांचे 2 गट तयार करावेत आणि पहिल्या गटाने शिक्षकाच्या देखरेखीखाली पुढील कृती करावी. कृती कशी करायची तर एक प्रेशर कुकर घ्यायचा आणि प्रेशर कुकरच्या वर एक शिटी असते. तुम्ही घरी पाहिलेली असेल, आई वगैरे खिचडी वगैरे करत असताना तर वरती शिटी असते आणि मग वाफ वाढली की मग ती वाफ बाहेर जाण्यासाठी ती शिटी वर सरकते. परंतु तुम्हाला काय करायची, ती जी शिटी आहे कुकरची ती काढून ठेवायची, म्हणजे बाजूला ठेवायची आणि प्रेशर कुकरमध्ये थोडी पाणी घ्या. प्रेशर कुकरमध्ये पाणी टाकायचं आहे. मग पुढे काय करायचं, पाणी टाकल्यानंतर अशा प्रेशर कुकरला उष्णता द्यायची, गॅसवर ठेवायचं, उष्णता द्यायची, कुठेतरी ठेवायचं, उष्णता द्यायची. नंतर एक सांगितलेलं आहे की हँडल असणारे एक झाकण घ्यायचं आहे. हँडल असेल त्याला असं एक झाकण घ्या. उदाहरणार्थ आपल्या घरात तवा वगैरे असतो हँडल असलेला, किंवा झाकण घ्यायचं आहे. नंतर एक काम करायचं की पाणी उकळू लागल्यावर प्रेशर कुकरच्या वर जिथून वाफ बाहेर पडते त्या अंतरावर एक झाकण धरा. आता आपण काय करायचं, आता प्रेशर कुकरला शिटी नाही आहे म्हणजे ती वाफ वर जाईल डायरेक्ट छिद्रांमधून, परंतु ती वाफेच्या वर अजून थोडंसं उंचीवर जे आपण झाकण घेतलेलं आहे हँडल असलेलं ते झाकण असं वर धरायचं आहे आणि वर धरल्यानंतर मग तुम्ही निरीक्षण करायचं आहे. तर तुम्हाला काय दिसेल, तर साहजिकच प्रेशर कुकरमध्ये पाणी होतं, उष्णता दिल्यामुळे त्या पाण्याचे काय रूपांतर झालं, वाफ झालं, म्हणजे बाष्प झालं. आता हे बाष्प हलकं असतं का जड, हलकं असतं आणि हलकं असल्यामुळे ते वर जातं. मग जेव्हा ते वर गेलं तेव्हा आपण जे झाकण आहे ते झाकण वर धरलं. आता प्रेशर कुकरचं तापमान जास्त होतं म्हणून त्याचं वाफेत रूपांतर झालं. पण झाकणचं काय, तर झाकणचं तापमान कमी आहे कारण आपण त्याला वर धरलेलं आहे, ते थंड आहे. आणि थंड असल्यामुळे मग जेव्हा ही पाण्याची वाफ त्या थंड
झाकायला लागली तेव्हा त्या वाफेचं पुन्हा कशामध्ये तर रूपांतर होऊन जाईल पाण्यामध्ये. पाण्याचे थेंब लटकताना आपल्याला दिसून येतील. अशाच प्रकारे ढगांमधून पाऊस पडतो की पाण्याची वाफ होते, वाफ ही वरवर वरवर जाते, नंतर वरचं वातावरण थंड असल्यामुळे त्या वाफेचं ढग तयार होतं आणि तापमान अजून थंड झाल्यानंतर आणि सापेक्ष आर्द्रता वाढल्यानंतर मग ते आपोआप त्या ठिकाणी पाऊस पडायला सुरुवात होते, पाण्याचे थेंब खाली खाली पडायला सुरुवात होते वजन वाढल्यानंतर. तर असा हा एक प्रयोग आहे. आणि दुसरा प्रयोग असा आहे की एक गट असा करेल की एक सपाट तळ असणारा काचेचा प्याला घ्या, म्हणजे एक ग्लास घ्यायचा आहे, काचेचा ग्लास. आणि त्या काचेच्या ग्लासमध्ये इथे 2 मुलं दाखवलेले आहेत आणि ते काय करतायत, त्या काचेच्या ग्लासमध्ये बर्फाचे तुकडे टाकतायत. याचा अर्थ तो काचेचा ग्लास गरम होईल की थंड, आता बर्फाचे तुकडे टाकल्यामुळे अतिशय थंडगार होऊन जाईल. नंतर पुढे काय कृती की या पेल्यामध्ये बर्फाचे काही तुकडे टाका, ते टाकताना दाखवलं. आणि आता आपल्याला 2-3 मिनिटांसाठी खोलीत ठेवा, एक बंद खोलीमध्ये त्याला ठेवून द्यायचं आहे. एवढं जर नसेल तर आपल्या फ्रीजमधून एखादी बॉटल काढा, एकदम थंडीगार बॉटल काढल्यानंतर आपण ती एका खोलीमध्ये ठेवून द्यायची आणि मग त्या थंड बॉटलचं थोड्या वेळाने निरीक्षण करा. तर आपोआप आपल्याला त्या बॉटलच्या आजूबाजूला ओलावा, खाली पाणी पडलेलं दिसेल. मग आपल्याला असं वाटेल की या बॉटलमधून किंवा त्या ग्लासमधून बाहेर पाणी पडलं असेल का, तर नाही. होतं काय की आपल्याला माहिती आहे आपल्या वातावरणामध्ये बाष्पाचं प्रमाण आहे, म्हणजेच पाण्याची वाफ आहे आपल्या वातावरणामध्ये आणि ही पाण्याची वाफ गरम असल्यामुळे ती हवेमध्ये तरंगलेली आहे. पण त्या पाण्याची वाफ जर थंड एखाद्या भागामध्ये तिचा संपर्क आला, उदाहरणार्थ तो ग्लास थंड आहे, हा ग्लास कसा आहे, थंड आहे, किंवा तुम्ही पाण्याची बॉटल ठेवा, एकदम थंड, आणि ही थंड पाण्याची बॉटल ठेवल्यानंतर जर ही पाण्याची वाफ या थंड बॉटलच्या जवळ आली तर या वाफेचं कशामध्ये रूपांतर होऊन जाईल, तर मग या वाफेचं मग पाण्यामध्ये रूपांतर होऊन जाईल, बाष्पामध्ये रूपांतर होऊन जाईल. तर ह्या ज्या 2 प्रयोग आहेत, हे 2 प्रयोग आपल्याला बाष्पीभवन आणि घनीभवन शिकवण्यासाठीच आहेत. म्हणजेच आजूबाजूच्या वातावरणामध्ये बाष्प आहे, पण थंड प्रदेशाच्या सहवासात आल्यामुळे त्याचं पुन्हा पाण्यामध्ये रूपांतर होऊन गेलं. आणि पहिल्या प्रयोगामध्ये असं म्हटलेलं आहे की पाण्याची वाफ जर वर गेली तर वर तापमान कसं आहे, कमी झाल्यामुळे मग पुन्हा त्याचं पाण्यामध्ये रूपांतर होऊन झालं. तर असे हे 2 प्रयोग आहेत आणि या 2 प्रयोगावरून आपल्याला सांद्रीभवन म्हणजे काय आणि घनीभवन काय म्हणजे काय ते शिकून घ्यायचं आहे. तर या प्रयोगाद्वारे आपल्याला असं समजलं की जमिनीलगत जे बाष्प आहे ते जमिनीलगत बाष्प जर वर गेलं तर वरती जसं वर जावं तसं तापमान कमी होत जातं आणि वर गेल्यानंतर मग त्या बाष्पाचं पुन्हा त्या ठिकाणी पाण्यामध्ये रूपांतर होऊन जातं. म्हणजे अगोदर ती पाणी होती, नंतर सूर्यकिरणामुळे त्याचं बाष्प झालं, म्हणजे पाण्याची वाफ झाली आणि ही पाण्याची वाफ वर गेल्यानंतर त्याला थंड हवा लागली आणि थंड हवा लागल्यामुळे मग त्याचं पुन्हा पाण्यामध्ये रूपांतर झालं. तो आपल्याला पहिल्या प्रयोगामध्ये समजलं. आणि दुसरा प्रयोग असा होता की आपल्या वातावरणामध्ये बाष्प असतं. आता वातावरणामध्ये आपल्या आजूबाजूला जी हवा आहे त्या हवेमध्ये विविध त्या ठिकाणी घटक असतात, जसं हायड्रोजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन. त्याच्याबरोबर बाष्प पण असतं, म्हणजे पाण्याची वाफ पण असते. पण ही पाण्याची वाफ त्याचं पुन्हा एकदा बाष्पात रूपांतर कसं झालं ते आपल्याला दुसऱ्या प्रयोगाद्वारे कळलं. दुसऱ्या प्रयोगामध्ये असं होतं की त्या ग्लासमध्ये बर्फ टाका आणि बर्फ टाकल्यानंतर मग त्याला एका जागेवर ठेवा. तर वातावरणाचं बाष्प हे थंड ठिकाणी जर एकत्र आलं तर मग त्याचं आपोआप पाण्यामध्ये रूपांतर होऊन जातं. तर ह्या ज्या क्रिया आहेत ह्या क्रियांना सांद्रीभवन असे म्हणतात. मग याच्यावरून सांद्रीभवन म्हणजे काय आणि घनीभवन म्हणजे काय ते आपल्याला पाहायचंय. अगोदर बघू आपण सांद्रीभवन. सांद्रीभवन कुणाला म्हणतात? सांद्रीभवन म्हणजेच वातावरणामधील बाष्पाचं पाण्यात रूपांतर होणे. वातावरणामधील बाष्पाचं म्हणजे पाण्याचं वाफेचं पुन्हा पाण्यामध्ये रूपांतर होणे, याला सांद्रीभवन असे म्हणतात. वातावरणामधील बाष्पाचं पाण्यामध्ये रूपांतर होणे म्हणजे सांद्रीभवन होय. आणि पाण्यामध्ये म्हणजे जलकणांमध्ये, जलकण. आणि दुसरं आहे घनीभवन. पाण्यामधील, आता हवेमधील बाष्पाचं, जसं हवेमधील बाष्पाचं जलकणांत रूपांतर होणे म्हणजे सांद्रीभवन, तसं हवेमधील बाष्पाचं कधी कधी जलकणांत रूपांतर होत नाही. कधी कधी जलकणांमध्ये रूपांतर होत नाही तर त्याचं हिमकणांमध्ये रूपांतर होतं, बर्फांमध्ये रूपांतर होतं. उदाहरणार्थ थंड हवेचे प्रदेश, हिमालय, शिमला हे थंड हवेचे प्रदेश. या ठिकाणी
जे वातावरणामधलं बाष्प आहे त्या बाष्पाचं जलकणात रूपांतर होत नाही, तर हिमकणात रूपांतर होते. हिमकण आणि इकडे आहे जलकण. इथे आहे जलकण. जेव्हा वातावरणामधील बाष्पाचं म्हणजेच काय की पाण्याच्या वाफेचं, वातावरणामधील पाण्याच्या वाफेचं जलकणात रूपांतर होईल तेव्हा त्याला म्हणायचं सांद्रीभवन. आणि वातावरणामधील बाष्पाचं म्हणजे पाण्याचं वाफेचं जेव्हा हिमकणामध्ये रूपांतर होईल तेव्हा त्याला म्हणायचं घनीभवन. तर हे दोन फरक लक्षात घ्या. वातावरणामधील बाष्पाचं किंवा हवेमधील पाण्याचं वाफेचं जेव्हा जलकणांमध्ये रूपांतर होतं म्हणजे पुन्हा पाण्यांमध्ये रूपांतर होतं याला म्हणतात सांद्रीभवन. आणि जेव्हा त्याचं रूपांतर हिमकणांमध्ये होतं, बर्फाच्या स्वरूपात होतं, तेव्हा त्याला म्हणायचं घनीभवन. तर सांद्रीभवन आणि घनीभवन आपल्याला समजलं असेल. म्हणजे सांद्रीभवनाची प्रक्रिया केव्हा होते तर सापेक्ष आर्द्रता 100%च्या वर गेल्यानंतर. सांद्रीभवन आणि घनीभवनाची प्रक्रिया केव्हा होते जेव्हा सापेक्ष आर्द्रता किती टक्क्याच्या वर जायला पाहिजे 100%च्या वर. जेव्हा सापेक्ष आर्द्रता 100% असेल तेव्हा ती हवा काय असते, ती हवा असते बाष्प संपृक्त हवा. कारण त्या हवेचं कॅपॅसिटी किंवा त्या हवेची क्षमता विशिष्ट तापमानाला 10 ग्रॅम बाष्प शोषून घेण्याची आहे. मग त्याच्यात जर 10 ग्रॅम गेलं तर मग 100% सापेक्ष आर्द्रता झाली. आपण सापेक्ष आर्द्रता कशी सोडतात ते पाहिलं. निरपेक्ष आर्द्रता भागीला बाष्पधारण क्षमता गुणीला 100. त्याच्यावरून आपल्याला सापेक्ष आर्द्रता मिळत होती. मग सापेक्ष आर्द्रता जर 100% असेल तर ती हवा बाष्प संपृक्त आहे. पण जर त्याच्यामध्ये 100%पेक्षा जास्त बाष्प गेलं म्हणजे 100%पेक्षा जास्त सापेक्ष आर्द्रता झाली तर मग काय होतं, सांद्रीभवन होतं किंवा घनीभवन होतं. जर पाण्यामध्ये रूपांतर होईल तर जलकणामध्ये रूपांतर झालं तर सांद्रीभवन झालं आणि हिमकणामध्ये रूपांतर झालं तर घनीभवन झालं. तर सापेक्ष आर्द्रता 100%च्या वर जायला पाहिजे. आपल्याला माहिती आहे की जमिनीवर तापमान जास्त असतं आणि जसजसं वर जाणार तसतसं तापमान कमी कमी होत जातं. म्हणजेच जमिनीवर हवेची बाष्पधारण क्षमता जास्त असेल कारण तापमान जास्त आहे. पण जसजशी ही हवा वर जाईल, पाण्याची वाफ वर जाईल तसतशी बाष्पधारण क्षमता कमी कमी होत जाईल. कारण वरती तापमान कमी कमी होत जात आहे म्हणून बाष्पधारण क्षमता पण कमी कमी होत जातं. म्हणजे खाली सापेक्ष आर्द्रता कमी आहे पण वरती हळूहळू वाढत जाईल आणि 100%च्या वर गेली की मग पाऊस पडेल. म्हणजेच एक तर हिमकण पडतील एक तर जलकण पडतील. जलकण पडणे म्हणजे सांद्रीभवन म्हणजे पाऊस पडेल आणि हिमकण पडणं म्हणजे घनीभवन म्हणजे हिमवृष्टी होईल. तर अशा प्रकारे सापेक्ष आर्द्रता 100%च्या वर गेल्यानंतर सांद्रीभवनाची किंवा घनीभवनाची प्रक्रियेला सुरुवात होते. आता आपल्याला पाहिजे की सांद्रीभवनासाठी 2 गोष्टी आवश्यक असतात. आपल्याला प्रश्न विचारलेला आहे सांद्रीभवनासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक असतात. तर सांद्रीभवनासाठी 2 गोष्टी आवश्यक असतात. मग त्या कोणत्या? पहिलं सापेक्ष आर्द्रता वाढायला पाहिजे. पहिली गोष्ट काय व्हायला पाहिजे, सापेक्ष आर्द्रता वाढायला पाहिजे. सांद्रीभवन होण्यासाठी किंवा घनीभवन होण्यासाठी 2 गोष्टी आवश्यक असतात. कोणत्या? सापेक्ष आर्द्रता वाढायला पाहिजे आणि दुसरं तापमान कमी व्हायला पाहिजे. सापेक्ष आर्द्रता वाढायला पाहिजे आणि तापमान कमी व्हायला पाहिजे तेव्हाच सांद्रीभवन किंवा घनीभवन होईल. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही 2 वाक्यात देऊ शकता की सांद्रीभवनाच्या प्रक्रियेसाठी 2 गोष्टी आवश्यक असतात. मग त्या 2 गोष्टी कोणत्या? सापेक्ष आर्द्रता वाढायला पाहिजे आणि तापमान कमी व्हायला पाहिजे. जेव्हा अशी प्रक्रिया होईल तेव्हा सांद्रीभवन किंवा घनीभवन होताना आपल्याला दिसून येईल. मग सांद्रीभवन कुठे होतं तर वातावरणामध्ये जे धुलीकण असतात त्या धुलीकणाच्या आजूबाजूला सांद्रीभवन व्हायला सुरुवात होते. म्हणजे ढगाची निर्मिती होते किंवा दव वगैरे पडतात. तर सांद्रीभवनाची जी प्रक्रिया आहे ती वातावरणाच्या धुलीकणांच्या अवतीभोवती सभोवताली होताना आपल्याला दिसून येते, सांद्रीभवन किंवा घनीभवन. मग सांद्रीभवनाची काही रूपं असतात. उदाहरणार्थ दहिवर आणि धुके. हे जे सांद्रीभवनाचे रूप आहे हे रूप आहेत. रूप म्हणजेच काय की सांद्रीभवन केव्हा दिसेल आपल्याला जेव्हा दव पडतील म्हणजे वाफेचं पाण्यात रूपांतर झालेलं असेल. दहीवर पडतील पाण्याच्या वाफेचं रूपांतर पाण्यात झालेलं असेल किंवा धुकं पडतील. तर हे जे
हे दव, दहिवर आणि धुके हे सांद्रीभवनाचे रूप आहेत. काय आहेत ते? रूप आहेत. आणि हे सांद्रीभवनाचे रूप कुठे आढळतात? तर जमिनी लगत. हे सांद्रीभवनाचे रूप कुठे आढळतात? जमिनी लगत आढळतात. आणि सांद्रीभवनाचं असं एक रूप आहे की ते आकाशात आढळतं, ते म्हणजे ढग. ढग म्हणजे काय? जलकण. जलकणांचा एक मोठा समुच्चय असतो, त्याला ढग म्हणतात. आणि हे जे ढग आहे हे ढग आकाशात आढळतं. हे सुद्धा सांद्रीभवनाचं एक रूप आहे. सांद्रीभवनाचे रूप 4 आहेत. कोणकोणते मग? दव, दहिवर आणि धुके. दव, दहिवर, धुके हे जमिनीलगत आढळतात आणि ढग हे आकाशात आढळतात. आणि हे सांद्रीभवनाचे 4 रूप आहेत. सांद्रीभवनाचे किती रूप आहे? 4 रूप आहेत. आता आपल्याला बघायचंय की ढग हे आकाशात आढळतं. मग ते ढग आकाशातच का असतं? जमिनीलगत का येत नाही? मग ढग म्हणजे काय? आणि आपल्याला त्याच्यानंतर ढगांचे प्रकार पाहायचे आहे. पहिले ढग म्हणजे काय ते समजून घेऊ. आता सांद्रीभवनाचं पुढचं रूप बघायचं आहे आपल्याला. ढग. सांद्रीभवनाचे जसं दव, दहिवर आणि धुके असतात त्याची रूप आहेत, तसं ढग सुद्धा त्याचं एक रूप आहे. मग हे ढग म्हणजे काय? आणि ढग हे आकाशात आढळतात कसं? मग आकाशातच ते का तरंगतात? जमिनीवर का पडून जात नाही? ते आपल्याला पाहायचं आहे. त्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये ढगांचे प्रकार व्यवस्थित बघू. त्या ढगांच्या प्रकारमध्ये 3 मुख्य प्रकार आहेत. कमी उंचीवरचे, जास्त उंचीवरचे, मध्यम उंचीवरचे, आणि त्याचे मग उपप्रकार पडतात. ते आपल्याला अभ्यासायचं आहे. पण आता आपल्याला अभ्यासायचं आहे ढग. अगोदर मी ढगाची व्याख्या सांगतो, नंतर ढग कसं तयार होतं ते सांगतो. ढग म्हणजे काय? जलकणांच्या किंवा दुसरा शब्द कोणता येईल? हिमकणांच्या. आपण पाहिलं सांद्रीभवन आणि घनीभवन. जलकणांच्या किंवा हिमकणांच्या मोठ्या समुच्चयास जलकणांच्या किंवा हिमकणांच्या मोठ्या समुच्चयास ढग असे म्हणतात. जलकणांच्या किंवा हिमकणांच्या मोठ्या समुच्चयास ढग असे म्हणतात. मोठं असतं ते खूप, आणि जलकणांचा तो एक मोठा समुच्चय असतो. मग ते कसे तयार होतात? तर आपल्याला माहिती, सूर्यकिरण जेव्हा पृथ्वीवर पडतात तेव्हा पृथ्वीवरचं जे पाणी आहे त्या पाण्याचं कशामध्ये रूपांतर होतं? वाफेमध्ये रूपांतर होतं. आता मला सांगा, ही पाण्याची वाफ वजनाने हलकी असते की जड असते? हलकी असते. हलकी असल्यामुळे आता इथे वातावरण तापल्यामुळे खूप मोकळं झालं, हवा प्रसरण पावली. हवा प्रसरण पावल्यानंतर मग ही पाण्याची वाफ आपोआप काय जाऊ लागली? वर जाऊ लागली, कारण ती हलकी. वर गेल्यानंतर, आणि आपल्याला माहितीये जसं वर जावं तसं तापमान वाढतं, कमी होतं, तर तापमान कमी होत जातं. मग मला सांगा, आता ह्या पाण्याचं वाफेचा म्हणजे आपण याला आर्द्रता असे म्हणतो. पाण्याची वाफ म्हणजे बाष्प, हवेमधील बाष्पाचं प्रमाण म्हणजे आर्द्रता. तर खाली आर्द्रतेचं प्रमाण जास्त आहे समजा, नंतर ती हळूहळू वर गेलं म्हणजे इथे ते बाष्पाचं प्रमाण कसं होऊन जाईल? कमी होऊन जाईल ना. वर गेल्यानंतर तापमान कमी होऊन जातं. तापमान कमी झाल्यामुळे सापेक्ष आर्द्रता वरती वाढेल का कमी होईल? तर हळूहळू सापेक्ष आर्द्रता वरती काय होऊन जाईल? वाढून जाईल, कारण तापमान कमी होऊन गेलेलं आहे. इथे तापमान जास्त होतं म्हणून सापेक्ष आर्द्रता कमी होती, पण वरती सापेक्ष आर्द्रता वाढून जाईल. का? कारण वरती तापमान कमी आहे. आणि विशिष्ट उंचीला गेल्यानंतर सापेक्ष आर्द्रता 100% होऊन जाईल. विशिष्ट उंचीला गेल्यानंतर सापेक्ष आर्द्रता आता कुठे ना कुठे ती 100% होणारच आहे. मग जर त्या ठिकाणी धुलीकण असतील तर धुलीकणाच्या अवतीभोवती ही पाण्याची वाफ एकत्र यायला सुरुवात होईल. समजा थोडे धुलीकण आहेत आणि मग इथे थोडीशी पाण्याची वाफ जमा झाली, मग दुसरी पाण्याची वाफ येईल, त्याला अजून लगत जमा होईल, अजून येईल, अजून जमा होईल, अजून येईल, अजून जमा होईल. तर असं एक खूप मोठा समुच्चय तयार होऊन जाईल. खूप मोठा जलकणांचा किंवा हिमकणांचा समुच्चय तयार होऊन जाईल. तर अशा प्रकारे आकाशामध्ये जेव्हा ही पाण्याची वाफ हलकी असल्यामुळे वर जाते, तर वर सापेक्ष आर्द्रता वाढून तिचं वजन वाढून जातं, आणि तिथे जर कधी धुलीकण असतील तर धुलीकणाच्या अवतीभोवती ते एकत्र यायला सुरुवात होतं. मग तिथे निर्माण होतं ढग. तर जलकणांच्या किंवा हिमकणांच्या मोठ्या समुच्चयास ढग असे म्हणतात, ते पाहिलं. मग आपल्याला पुढचा प्रश्न असा पडतो की हे ढग आकाशातच का तरंगतात? जमिनीवर का येत नाही? जमिनीवर का पडून जात नाही? आकाशातच का असतात? तर तुम्हाला कारमेजामध्ये पण विचारलेले ढग हे आकाशात तरंगतात, तर याचं कारण तुम्हाला लिहिता यायला पाहिजे. तर हे जे ढग आहे ते कशापासून बनलेलं आहे? जलकण किंवा हिमकण.
जलकण किंवा हिमकण हे अतिशय सूक्ष्म असतात, अतिशय बारीक बारीक असतात. जलकण किंवा हिमकण हे अतिशय सूक्ष्म असतात, बारीक असतात. ते वजन विरहित असतात. दुसरं कारण काय आहे, ते वजन विरहित असतात. त्याला वजन असतं का? नाही, त्याला वजन नसतं. आणि तिसरं कारण आहे, महत्वाचं कारण आहे की पृथ्वीवर नेहमी ऊर्ध्वगामी प्रवाह वाहतात. ऊर्ध्वगामी म्हणजे वर जाणारे प्रवाह. आणि वर वाहणाऱ्या प्रवाहामुळे हे जे जलकण आहेत ते वरच्या वर थोपवले जातात, वरच्या वर. समजा जर ते खाली येण्याचा प्रयत्न करत असतील पण जमिनीलगतून जी हवा वाहते त्याच्यामुळे ते वरच्या वर तरंगतात. आता वरच्या वर तरंगतात याचा जर एक प्रयोग करायचा असेल तर तुम्ही पतंग उडवून बघा. पतंग विशिष्ट उंचीवर गेल्यानंतर तुम्हाला त्याला खाली आणण्यासाठी ताकद लागेल, जोर लागेल. त्याला वर पाठवण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागणार नाही, कारण की ती वर गेल्यानंतर तो आपोआप वर जातो. कारण जमिनीच्या बाहेरून जी हवा वर जाते ती वर हवा त्या पतंगाला वर लोटत असते. तो खाली येत नाही, आपोआप तो खाली येणार नाही. त्याला खाली येण्यासाठी तुम्हाला ताणावं लागेल, ताकद लावावी लागेल. अगदी त्याचप्रमाणे ढग आहे. ढग हे आपोआप खाली येणार नाही, ते अतिशय सूक्ष्म कणांपासून बनलेलं आहे, ते वजन विरहित आहे. त्यात ऊर्ध्वगामी प्रवाह त्याला लोटतायत म्हणून ते वरच्या वर तरंगत असतं. तर अशा प्रकारे ढग हे आकाशातच तरंगतं. जलकणांचा तो समुच्चय असतो. जलकण हिमकणांमध्ये मग 100% जेव्हा त्याचं रूपांतर होतं मग तेव्हा पाऊस पडतो. मग पुढे ढगांच्या प्रकाराच्या वेळेस आपण ते अभ्यासणारच आहोत. अजून या ढगांमध्ये थोडी माहिती आहे, ते पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ऍड करणार आहोत.